Welcome to Neha classes. Online physics study by Dhumal sir. Contact 9423826138. धुमाळ सरांच्या ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 12th सायन्स फिजिक्स चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. The next point is equation of continuity. Now consider a steady flow of an incompressible fluid. एक इनकम्प्रेसिबल फ्लुइड आपण एक स्टेडी फ्लो एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडं ते स्टेडीली निघालेलं आहे असं आपण गृहीत धरू. या ठिकाणी जे फ्लुइड पास होते बघा इकडं एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटकडं. लेट V1 and V2 बी द व्हेलॉसिटीज ऑफ द फ्लुइड्स ॲट सेक्शन्स A1 and A2 रिस्पेक्टिव्हली अँड A1 इज ग्रेटर दॅन A2. या ठिकाणी आपण डायग्राम बघा. या डायग्राममध्ये ए आणि बी असे दोन पॉईंट आपण घेतलेले आहेत की एचा जो एरिया आहे हा एरिया मोठा आहे A1 आणि बीच्या ठिकाणी एरिया जो आहे तो लहान आहे A2 इतका आहे. लेट V1 and V2 बी द व्हेलॉसिटीज ऑफ द फ्लुइड्स ॲट सेक्शन A1 and A2 वेअर A1 इज ग्रेटर दॅन A2. कारण या ठिकाणचा त्या पाईपचा एरिया जो आहे तो ग्रेटर आहे आणि A2 जो आहे तो स्मॉल आहे. Because the fluid is incompressible, the particles moves faster through a narrower section and slow down while moving through a wider section. ज्या ठिकाणी पसरट भाग असतो त्या ठिकाणी वेलॉसिटी कमी असते आणि ज्या ठिकाणी नॅरो भाग असतो त्या ठिकाणी वेलॉसिटी फास्ट असते. या ठिकाणी डायग्राममध्ये बघा जिथं नॅरो आहे त्या ठिकाणी पार्टिकल फास्टली जाताना दिसतील आणि ज्या ठिकाणी एरिया वायडर आहे त्या ठिकाणी पार्टिकल स्लो जाताना दिसतील. या ठिकाणी आपण डायग्राममध्ये बघा ज्या ठिकाणी नॅरो आहे तिथं पार्टिकल फास्टली मूव्ह होतात आणि ज्या ठिकाणी एरिया जास्त आहे त्या ठिकाणी पार्टिकल्स हे स्लोली जाताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच बिकॉज द फ्लुइड इज इनकम्प्रेसिबल द पार्टिकल्स मूव्स फास्टर थ्रू ए नॅरो सेक्शन अँड स्लो डाऊन वाईल मुव्हिंग थ्रू द वायडर सेक्शन. म्हणजे नॅरो सेक्शनमध्ये वेलॉसिटी जास्त असते आणि जिथं वायडर सेक्शन आहे त्या ठिकाणी वेलॉसिटी कमी असते. हे आपल्याला त्या वेलॉसिटी मेजरमेंटवरून आपल्याला लक्षात येईल. बघा या ठिकाणी आपल्याला डायग्राममध्ये दाखवलेला व्हिडिओ व्यवस्थित बघा. नाव वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. आपण इथं काय घेतो डिस्प्लेसमेंट डेल्टा एक्स आणि टाईम डेल्टा टी. कारण या ठिकाणी जे डिस्टन्स ट्रॅव्हल होणार आहे ते आपण बघणार आहे. या ठिकाणी बघा डेल्टा एक्स इज इक्वल टू तिरकस गुणाकार करा वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू किती वेलॉसिटी इंटू टाईम म्हणजे वेलॉसिटी V1 आहे आणि डेल्टा टी तिरकस गुणाकार करा डेल्टा एक्स इज इक्वल टू V1 इंटू डेल्टा टी असं आपल्याकडे येईल. वी ऑल्सो नो दॅट डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. त्यामुळे मास इज इक्वल टू काय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे रो इंटू व्ही. नाव द मास ऑफ द फ्लुइड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट ए. ए या पॉईंटला जे फ्लुइड यातून पास होणार आहे द मास ऑफ द फ्लुइड एंटरिंग थ्रू द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट ए इज रो इंटू व्ही. कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आणि त्यामुळं मास इज इक्वल टू किती येणार आहे रो इंटू व्ही. त्यामुळे रो इंटू व्ही इज द मास विच इज फ्लोईंग ऑर एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट ए. हिअर व्ही इज इक्वल टू एरिया इंटू लेंथ. लेंथ म्हणजेच काय झालेलं डिस्प्लेसमेंट आणि झालेलं डिस्प्लेसमेंट किती आहे डेल्टा एक्स इज इक्वल टू V1 इंटू डेल्टा टी. त्यामुळं रो इंटू ए म्हणजेच इथं एरिया किती आहे A1 आहे म्हणजे रो इंटू A1 इंटू द डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू V1 इंटू डेल्टा टी. म्हणजे या A1 इतक्या एरियामधून म्हणजे ए या पॉईंटमधून ज्या वेळेला मास जो फ्लो होणार आहे या रिजनमध्ये तो किती असणार आहे रो A1 इंटू V1 इंटू डेल्टा टी. सिमिलरली ॲट पॉईंट बी A2 इतक्या एरियातून किती मास फ्लो होणार आहे तर द मास ऑफ द फ्लुइड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट बी इज सिमिलर. जर जे वरती आपण इक्वेशन घेतले त्याच पद्धतीनं फक्त तर एरिया A2 होईल आणि इथं जे डिस्प्लेसमेंट आहे ते म्हणजे V2 इंटू डेल्टा टी. म्हणजे द मास ऑफ द फ्लुइड एंटरिंग द ट्यूब थ्रू द क्रॉस सेक्शन ॲट पॉईंट बी इज रो इंटू A2 V2 डेल्टा टी. इथं A2 या पॉईंटमधून किती मास फ्लो होणार आहे तर रो इंटू A2 इंटू V2 इंटू डेल्टा टी. नाव द मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन EFGH. या ठिकाणी बघा EFGH म्हणजे या एरियातून जे मास फ्लो होणार आहे तेवढंच मास या एरियातून फ्लो होणार आहे कुठं PQRS. जरी हा नॅरो एंड असेल आणि हा वायडर एंड असेल तर या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट वेगळं आहे आणि या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट वेगळं आहे. परंतु मास दोन्ही टोकातून जे फ्लो होणार आहे ते समान तेवढंच असणार आहे आणि म्हणून मास ऑफ द फ्लुइड इन EFGH इज इक्वल टू मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन PQRS.
आणि देअरफोर वरील किमती आपण टाकल्या असता रो A1 V1 डेल्टा टी इज इक्वल टू रो A2 V2 डेल्टा टी. आता फ्लुईडची असणारी डेन्सिटी जी आहे ती सेमच आहे, कारण एकच फ्लुईड त्यातून फ्लो होतं, त्यामुळे रो गेट्स कॅन्सल, डेल्टा टी गेट्स कॅन्सल, डाव्या उजव्या बाजूतून रो काढून टाका, डेल्टा टी काढून टाका. काय मिळतं आपल्याला? A1 V1 इज इक्वल टू A2 V2, म्हणजेच AV इज इक्वल टू कॉन्स्टंट. नेक्स्ट, दिस इक्वेशन इज कॉल्ड द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी इन फ्लुइड डायनॅमिक्स. म्हणजे AV इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. Therefore, the continuity equation says that the volume rate of flow of an incompressible fluid for a steady flow is the same throughout the flow. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय? द कंटिन्युटी इक्वेशन सेज दॅट द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो, व्हॉल्यूम जेवढा वायडर सेक्शनमधून जाणार आहे तेवढाच व्हॉल्यूम हा नॅरो सेक्शनमधून जाणार आहे. भलेही त्याची व्हेलॉसिटी वेगळी वेगळी असेल, पण व्हेलॉसिटी इंटू एरिया म्हणजे A इंटू व्ही इज ऑलवेज कॉन्स्टंट. याचा एरिया लहान असेल, व्हेलॉसिटी जास्त असेल, याचा एरिया मोठा असेल पण व्हेलॉसिटी कमी असेल, पण दोन्हीचं प्रोडक्ट जे आहे ते या टोकाला जेवढं असेल तेवढंच या टोकाला असेल, म्हणजे AV इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच द कंटिन्युटी इक्वेशन सेज दॅट द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकम्प्रेसिबल फ्लुइड फॉर ए स्टेडी फ्लो इज द सेम थ्रू आउट द फ्लो. म्हणजे आपण इथं बघा EFGH मधून जेवढा व्हॉल्यूम जो फ्लो रेट आहे तेवढाच फ्लो रेट या ठिकाणी असणार आहे. परंतु या ठिकाणी काय आपण दाखवतोय? एरिया A1 वायडर आहे. एरिया A1 जरी वायडर असला तरी व्हेलॉसिटी इथं कमी आहे, आणि इथं एरिया किंवा एरिया नॅरोवर आहे पण इथं व्हेलॉसिटी जास्त आहे, आणि त्यामुळे A इंटू व्ही, एरिया इंटू व्हेलॉसिटी, इथं PQRS मध्ये जेवढा येतो तेवढाच EFGH मध्ये येतो, म्हणजे द फ्लो रेट इज कॉन्स्टंट. म्हणून द कंटिन्युटी इक्वेशन इज दॅट द व्हॉल्यूम रेट ऑफ फ्लो ऑफ अन इनकम्प्रेसिबल फ्लुइड फॉर ए स्टेडी फ्लो इज द सेम थ्रू आउट द फ्लो. Now, the next point is Bernoulli's equation. Bernoulli's equation काय सांगतं? It states that the work done per unit volume of a fluid by the surrounding fluid is equal to the sum of changes in kinetic and potential energies per unit volume that occur during the flow. याचा अर्थ काय होतो बघा? It states that the work done per unit volume of the fluid by the surrounding fluid is equal to sum of changes in kinetic energies. ह्याच्यामध्ये बदल होणारे जे कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीमध्ये बदल का होतो? कारण इथं व्हेलॉसिटी वेगळी आहे, इथं व्हेलॉसिटी वेगळी आहे, आणि कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ ऑफ mv², आणि त्यामुळे व्हेलॉसिटी बदलते म्हणजे कायनेटिक एनर्जीमध्ये बदल होतो. अँड ऑल्सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. पोटेन्शियल एनर्जीमध्ये देखील त्याचा बदल होतो, कारण या ठिकाणची हाईट किती आहे? कमी आहे. कारण हा जर आपण कर्व बघितला तर इथली हाईट H1 आहे आणि याची हाईट H2 आहे, त्यामुळं इथं पोटेन्शियल एनर्जीमध्ये देखील बदल होतो. आणि म्हणजेच it states that the work done per unit volume of a fluid by the surrounding fluid is equal to the sum of changes in kinetic energies and potential energies per unit volume that occur during the flow. डायग्राम मध्ये बघा, लगे लक्षात येईल. Now, consider an element of fluid that lies between cross section P and R. P आणि R या क्रॉस सेक्शन मधून ते फ्लो होते. इथं डायग्राम बघा, P आणि इकडच्या बाजूला आहे तो R. P या ठिकाणी एरिया जो घेतलेला आहे आपण, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन हा मोठा आहे A1, आणि इथं A2 घेतलेला आहे. हिअर A1 इज ग्रेटर देन A2, लक्षात ठेवा. इथं आपण म्हटलेलं आहे लेट V1 अँड V2 बी द स्पीड ऑफ फ्लुइड ॲट P अँड R रिस्पेक्टिव्हली. P या पॉईंटला V1 इतकी वेलॉसिटी आहे आणि R इतक्या पॉईंटला V2 इतकी वेलॉसिटी आहे. P या पॉईंटला A1 इतका एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे आणि R या पॉईंटला A2 हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे. P1 अँड P2 बी द प्रेशर ऑफ फ्लुइड ॲट P अँड R रिस्पेक्टिव्हली. P1 इज द प्रेशर ॲट पॉईंट P अँड P2 इज द प्रेशर ॲट पॉईंट R. D1 इज द डिस्प्लेसमेंट or the distance traveled at P and R. म्हणजे D1 is the displacement traveled at point P and D2 is the displacement traveled at point R. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲझ्युम केलेल्या आहेत. नाव F1 is equal to P1 into A1, कारण फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया, कारण प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, त्यावरून F1 इज इक्वल टू P1 into A1 and F2 इज इक्वल टू P2 into A2 बी द फोर्सेस ॲक्टिंग ॲट P and R. म्हणजे या पॉईंटला P या पॉईंटला जो फोर्स ॲक्ट होणार आहे तो P1 इंटू A1 होणार आहे, आणि R या पॉईंटला P2 इंटू A2 इतका फोर्स आहे असं आपण मानणार.
नाव वर्क डन इज ड्यू टू द प्रेशर ऑफ द सराउंडिंग फ्लुइड. वर्क इज डन, या ठिकाणी वर्क होतं, पण वर्क डन इज ड्यू टू प्रेशर ऑफ द सराउंडिंग फ्लुइड. देअर फोर द नेट वर्क डन बाय द सराउंडिंग ड्युरिंग द फ्लो फ्रॉम पी टू आर. पी पासून आर पर्यंत नेट वर्क डन, इथं काय सांगितलं बघा, वर्क डन इज ड्यू टू प्रेशर ऑफ द सराउंडिंग फ्लुइड. देअर फोर नेट वर्क डन बाय द सराउंडिंग ड्युरिंग द फ्लो फ्रॉम पी टू आर. पी पासून आर पर्यंत ज्या वेळेला लिक्विड फ्लो होतं त्यावेळेला असणारं जे नेट वर्क डन आहे ते वर्क डन किती आहे. तर वी नो दॅट डब्ल्यू इज इक्वल टू P1 dV मायनस P2 dV. कारण वर्क डन बाय फ्लुइड, वर्क इज PV टाईप ऑफ वर्क आहे, त्यामुळे वर्क डन इज इक्वल टू P1 dV मायनस P2 dV. म्हणजे या पॉईंटला वर्क डन इज इक्वल टू P1 dV आहे, फायनल पॉईंटला वर्क डन इज इक्वल टू P2 dV आहे. तर वर्क टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू P1 मायनस P2 इंटू dV. कारण या ठिकाणी आपण प्रेशर किती घेतलं आहे P1, या ठिकाणी प्रेशर किती आहे P2, इथं डिस्प्लेसमेंट किती आहे D1, इथं डिस्प्लेसमेंट किती आहे D2. म्हणजेच ओव्हरऑल जर आपण बघितलं तर P1 मायनस P2 इंटू dV हे वर्क डन येतं. नाव कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ mv स्क्वेअर आपल्याला माहित आहे, परंतु m इज इक्वल टू रो इंटू एडी. आता हे कसं आलं तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, दॅट इज रो इज इक्वल टू m बाय v. त्यामुळे m इज इक्वल टू रो इंटू v आणि v इज इक्वल टू काय a इंटू d, एरिया इंटू डिस्प्लेसमेंट. हा एरिया घेतला a आणि हा डिस्प्लेसमेंट d जर घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे, व्हॉल्यूम मिळणार आहे, बरोबर. म्हणजे m इज इक्वल टू रो इंटू a इंटू d ही m ची किंमत झाली. आणि व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे की p या पॉईंटला v1 इतकी व्हेलॉसिटी आहे, q या पॉईंटला v2 इतकी व्हेलॉसिटी आहे. देअरफॉर कायनेटिक एनर्जी k इज इक्वल टू हाफ ऑफ mv स्क्वेअर, m इज इक्वल टू रो इंटू a इंटू d अँड वी गेट द नेट चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे कायनेटिक एनर्जी ॲट r मायनस कायनेटिक एनर्जी ॲट p, बरोबर. म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. देअरफॉर डेल्टा के ई चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ रो इंटू a2 d2 इंटू v2 स्क्वेअर मायनस हाफ ऑफ रो इंटू a1 d1 इंटू v1 स्क्वेअर. आता मगाशी आपण बघितलंय a आणि d म्हणजे नेमकं काय आहे, तो a इंटू d इज इक्वल टू व्हॉल्यूम आहे, बरोबर. कारण मास इज इक्वल टू रो इंटू एडी, कारण मास अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे एडी आहे, आणि त्यामुळं हाफ ऑफ रो इंटू a2 d2 इंटू v2 स्क्वेअर मायनस हाफ ऑफ रो इंटू a1 d1 इंटू v1 स्क्वेअर. परंतु a इंटू d इज इक्वल टू dv, बघा दोन्हीकडं व्हॉल्यूम जो आहे तो किती येणार आहे dv. a2 d2 हा पण dv आहे आणि a1 d1 हा पण dv आहे, त्यामुळे हाफ ऑफ रो इंटू dv इंटू v2 स्क्वेअर मायनस हाफ ऑफ रो इंटू dv इंटू v1 स्क्वेअर. आता यातनं कॉमन गोष्टी कुठल्या आहेत, हाफ रो dv या कॉमन आहेत, त्या कॉमन घ्या. डेल्टा के इज इक्वल टू हाफ ऑफ रो dv इंटू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर, असं इक्वेशन 2 म्हणा. हे झालं चेंज इन कायनेटिक एनर्जी. त्याचप्रमाणे आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढणार आहे, पण त्याआधी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट म्हणजे mgh. आणि m इज इक्वल टू आत्ताच बघितलं आपण वरती काढलेला आहे रो इंटू एडी, रो इंटू एडी इज द मास, त्यामुळे ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रो इंटू ADGH असं येईल. देअरफॉर द नेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा PE ड्युरिंग द टाइम इंटरवल डेल्टा T इज. आता नेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी जसं कायनेटिक एनर्जी घेतली तसेच नेट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आपण चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रो dv इंटू g इंटू h2 मायनस रो dv g इंटू h1. कारण मग सांगितलं dv इज इक्वल टू a इंटू d, त्यामुळं इथं कॉमन काय येणार आहे, रो dv g हे कॉमन आहे दोन्हीमध्ये, हे कॉमन घेतलं कंसात राहील h2 मायनस h1. म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू रो dv g इंटू h2 मायनस h1. नाउ पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 2 and 3. आता ही जी काही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी 2 हे दोन्ही मिळून आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. कारण 1 मध्ये आपण काय म्हणालो की वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस चेंज इन कायनेटिक एनर्जी. त्यामुळं वर्क डन मगाशी बघितलं की एक्सेस प्रेशर जे काय P1 V1 म्हणजे PV टाईप ऑफ वर्क P1 मायनस P2 इंटू dV हे वर्क डन आलं होतं, आणि दिस इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. ह्या दोन्हीची किमती आपण बघूया. पहिला आपण घेतले कायनेटिक एनर्जी, नंतर आपण घेतले पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे हाफ ऑफ रो इंटू dv इंटू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर, दिस इज चेंज इन कायनेटिक एनर्जी, प्लस रो इंटू dv इंटू g इंटू h2 मायनस h1, दिस इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं घातल्या. तर या सगळ्यातून डावी बाजू आणि उजव्या बाजूचा dv कॉमन घेतला असता कॅन्सल होऊन जाईल. राहतं काय आपल्याकडं P1 मायनस P2 म्हणजे एक्सेस प्रेशर इज इक्वल टू हाफ ऑफ रो इंटू v2 स्क्वेअर मायनस v1 स्क्वेअर प्लस रो इंटू g इंटू h2 मायनस h1. तर दिस इज द बर्नॉल्स इक्वेशन अँड दिस इक्वेशन कॅन ऑल्सो बी रिटन ॲज. आता इथं काय करूया आपण, सगळे 1 टर्म एका बाजूला घ्या आणि सगळे 2 टर्म एका बाजूला घ्या. म्हणजे P1
V1 H1 सगळे एका बाजूला घेतला असता आपल्याकडे इथं रिअरेंजिंग द टर्म P1 प्लस हाफ ऑफ रो इंटू V1 स्क्वेअर प्लस रो जी H1 इज इक्वल टू P2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर प्लस रो जी H2. दिस मीन्स P प्लस हाफ ऑफ रो V स्क्वेअर प्लस रो जी H इज इक्वल टू कॉन्स्टंट. कुठली बघा, एक बाजू किंवा दुसरी बाजू सिमिलर टर्म्स आहेत सगळ्या. इकडं P1 हाफ ऑफ रो V1 स्क्वेअर रो जी H1, इकडं P2 प्लस हाफ ऑफ रो V2 स्क्वेअर प्लस रो जी H2 हे दोन्ही इक्वल असतात. याचाच अर्थ P प्लस हाफ ऑफ रो V स्क्वेअर प्लस रो जी H इज इक्वल टू कॉन्स्टंट. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. त्यामध्ये पहिला आपण बघणार आहे स्पीड ऑफ इफ्लक्स. द वर्ड इफ्लक्स मीन्स फ्लुइड आउटफ्लो, म्हणजे जे फ्लुइड बाहेर पडणार आहे त्याला आपण फ्लुइड इफ्लक्स असं म्हणतो, किंवा द वर्ड इफ्लक्स मीन्स फ्लुइड आउटफ्लो. नाउ कन्सिडर अ लिक्विड फिल्ड इन ए टँक. लेट रो इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ द फ्लुइड. या टँकमध्ये आपण एक फ्लुइड घेतलेला आहे ज्याची रो ही डेन्सिटी आहे. A1 इज द लार्जर क्रॉस सेक्शनल एरिया. A1 हा क्रॉस सेक्शनल एरिया त्या टँकचा, आणि A2 इज द ऑरफाइस ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया. ऑरफाइस म्हणजे एक छिद्र पाडलेला आहे त्या टँकला, आणि त्याचा जो एरिया आहे त्या छिद्राचा तो A2 असं आपण म्हटलेला आहे. A2 इज इक्वल टू ऑरफाइस ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया. हिअर A2 इज व्हेरी 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 लेस कम्पेअर टू A1. A1 हा लार्जर क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो टँकचा आहे, आणि हे एक स्मॉल एक छोटंसं छिद्र आहे ज्याला आपण ऑरफाइस म्हणतो, आणि ते छिद्राचा एरिया जो आहे तो कम्पॅरेटिव्हली A1 पेक्षा फार कमी आहे. V1 and V2 be the speeds of liquid at A1 and A2 respectively. A1 इथं V1 इतकी वेलॉसिटी आहे आणि A2 च्या ठिकाणी V2 इतकी वेलॉसिटी आहे असं आपण गृहीत धरू. P0 इज द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. H इज द हाईट ऑफ द फ्री सरफेस अबाव द ऑरफाइस. आता ही जे ऑरफाइस आपण दाखवलं, ऑरफाइसच्या वरती जे टँकमध्ये लिक्विड आहे, जे त्या लिक्विडची हाईट आहे H इतकी, म्हणजेच H इज इक्वल टू हाईट ऑफ फ्री सरफेस अबाव द ऑरफाइस. नाव अकॉर्डिंग टू बर्नॉलीज इक्वेशन. बर्नॉलीज इक्वेशन काय सांगतं, मगाशीच बघितलं, P0 प्लस हाफ ऑफ रो इंटू V1 स्क्वेअर प्लस रो जी H इज इक्वल टू P0 प्लस हाफ ऑफ रो इंटू V2 स्क्वेअर. इक्वेशन नाउ अकॉर्डिंग टू बर्नॉलीज इक्वेशन P0 प्लस हाफ ऑफ रो इंटू V1 स्क्वेअर प्लस रो जी H इज इक्वल टू P0 प्लस हाफ ऑफ रो इंटू V2 स्क्वेअर. म्हणजे पाठीमागच्या जे इक्वेशन होतं तेच इक्वेशन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. नाव युझिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे, A1 V1 इज इक्वल टू E2 V2. आता यावरून V1 ची किंमत काढून घेतली असता आपल्याला काय मिळतं, V1 इज इक्वल टू A2 बाय A1 इंटू V2. याला इक्वेशन 2 म्हणू, आणि वरील समीकरण 1 मध्ये ही व्हॅल्यू आपण ठेवणार आहे V1 ची. म्हणजेच पुटिंग द व्हॅल्यू ऑफ V1 इन अबाव इक्वेशन काय मिळतं आपल्याला बघा, हाफ ऑफ रो P0 तर कॅन्सल झाला, हाफ ऑफ रो इंटू V1 स्क्वेअर. V1 ची किंमत आहे A2 बाय A1 इंटू V2. याचा स्क्वेअर करा म्हणजे A2 अपॉन A1 चा स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर प्लस रो जी H डाव्या बाजूला राहील इज इक्वल टू हाफ ऑफ रो इंटू V2 स्क्वेअर. याच राहील कारण इथं P0 दोन्ही बाजूचं कॅन्सल झालेला. आता तेच पुढे जाऊन रिअरेंजिंग द टर्म्स आपल्याला काय मिळतं बघा, की या सगळ्यातून आपण काय करा, रो कॉमन घ्या. रो कॉमन घेतला असता रो कॅन्सल झाला. आता याला 2 मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय केल्यामुळे काय होईल, 2 निघून जाईल, इथं 2 येईल आणि इथलं 2 निघून जाईल, आणि म्हणून आपल्याला इक्वेशन येईल A2 बाय A1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर प्लस 2GH, कारण इथं 2 गुणल्यामुळे इथं 2 येतं, 2GH कारण रो कॅन्सल झालेला, इज इक्वल टू V2 स्क्वेअर. कारण रो कॅन्सल झाल्यामुळं 2 मल्टिप्लाय केला, 2 इथं कॅन्सल होतं, म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळतं. इथं आपण म्हटलेलं आहे मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साईड्स, दोन्ही बाजूनं 2 आपण मल्टिप्लाय केलेलं आहे. आता रिअरेंजिंग द टर्म्स 2GH इथंच ठेवला असतो तर आपल्याला काय मिळतं, V2 स्क्वेअर मायनस ही व्हॅल्यू जी आहे इकडची डाव्या बाजूची ती उजव्या बाजूला न्या, A2 अपॉन A1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर, म्हणजे 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस A2 अपॉन A1 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2 स्क्वेअर. आता यातून आपण काय करणार आहे की V2 स्क्वेअर कॉमन घ्या उजव्या बाजूला, म्हणजे राहिलं काय, V2 स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर इथं राहिलं 1 मायनस A2 अपॉन A1 चा ब्रॅकेट स्क्वेअर, 1 मायनस A2 बाय A1 चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू V2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2GH. परंतु आपण सुरुवातीला काय म्हटलं इथं डायग्राममध्ये बघा, A1 हा एरिया व्हेरी लार्ज आहे कम्पेअर टू ए ऑरफाइस. ऑरफाइस म्हणजे एक स्मॉल एक लहान छिद्र आहे, म्हणजे सुईचं टोक ज्याला आपण म्हणू तेवढं लहान छिद्र असतं, आणि एरिया ऑफ टँक हा
किती तर पटीनं त्याच्या मोठा आहे, म्हणजे A2 इज व्हेरी 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 लेस कम्पेअर टू A1 अँड देअर फोर द व्हॅल्यू A2 बाय A1 इज नियरली 0. त्यामुळे 1 मायनस 0 जर केलं तर तुम्हाला 1च मिळणार आहे. म्हणजे राहिलं काय तुमच्याकडे V2 स्क्वेअर इज इक्वल टू 2GH आणि म्हणजे V2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2IGH. हे इक्वेशन आपल्याकडे रिड्यूस होतं. म्हणजे द अबाव इक्वेशन रिड्युसेस टू V2 इज इक्वल टू रूट ऑफ 2IGH. आता हे इक्वेशन कुठेतरी आपण पाहिल्यासारखं वाटतं का बघा. फ्रीफॉल, बॉडीचा फ्रीफॉल पहिल्या चॅप्टरमध्ये आपण बघितलं आहे की एखादी बॉडी जर फ्रीफॉल होत असेल तर त्याची वेलॉसिटी रूट ऑफ 2IGH इतके येते. म्हणून हे इक्वेशन कम्पेअर केलं विथ फ्रीफॉल तर काय येतं, दिस इज द इक्वेशन ऑफ द स्पीड ऑफ द लिक्विड फ्लोईंग आउट थ्रू अन ऑरफाइस ॲट ए डेप्थ H बिलो द फ्री सरफेस. म्हणजे काय, दिस इज द इक्वेशन ऑफ द स्पीड ऑफ द लिक्विड विच इज फ्लोईंग थ्रू द ऑरफाइस. या ऑरफाइसमधून जे लिक्विड डेप्थ H वरती जे खाली पडतं बिलो डेप्थ H, तर इट इज सेम ॲज दॅट ऑफ ए पार्टिकल फॉलिंग फ्रीली थ्रू द हाईट H अंडर ग्रॅव्हिटी. एक बॉल जर समजा एका काही उंचीवरून आपण एखादा बॉल टाकला तर तो जसा फ्रीफॉल खाली येऊन पडतो त्याच पद्धतीनं ते लिक्विड त्या टँकमधलं लिक्विड त्या ऑरफाइसमधून त्याच पद्धतीनं खाली येऊन पडतं. अँड दिस इज द इक्वेशन V2 इज इक्वल टू रूट ऑफ. नाव द नेक्स्ट पॉइंट इज व्हेंटुरी ट्यूब. ए व्हेंटुरी ट्यूब इज यूज टू मेजर द स्पीड ऑफ फ्लो ऑफ ए फ्लुइड इन ए ट्यूब. या डायग्रॅममध्ये आपण बघा की डायग्रॅममध्ये ज्यावेळेला फ्लुइड फ्लो होईल त्यावेळेला त्याचं स्पीड किती आहे हे मेजर करण्यासाठी व्हेंटुरी ट्यूबचा वापर करतात. ए व्हेंटुरी ट्यूब इज यूज टू मेजर द स्पीड ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इन ए ट्यूब. या ट्यूबमध्ये असणारं जे फ्लुइड आहे. नाव इट हॅज ए कन्स्ट्रिक्शन इन द ट्यूब. ॲज द फ्लुइड पासेस थ्रू द कन्स्ट्रिक्शन इट स्पीड इन्क्रीजेस अँड प्रेशर डिक्रीजेस. आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला हे फ्लुइड आता फ्लो होते या व्हेंटुरी ट्यूबमधून जे फ्लुइड फ्लो व्हायला लागलेला आहे, इट हॅज ए कन्स्ट्रिक्शन इन द ट्यूब ॲज द फ्लुइड पासेस थ्रू द कन्स्ट्रिक्शन स्पीड इन्क्रीजेस अँड प्रेशर डिक्रीजेस. या ठिकाणी स्पीड, कन्स्ट्रिक्शनच्या ठिकाणी स्पीड वाढतं पण फ्लुइडचं प्रेशर डिक्रीज होतं. आता प्रेशर कसं डिक्रीज होतं खाली आपण दाखवलेलं आहे बघा. या ठिकाणी लक्षात दिलं आपल्या, बरोबर आहे की जिथं स्पीड जास्त आहे तिथं प्रेशर कमी आहे. पॉइंटरकडे लक्ष द्या. इथं स्पीड जास्त आहे म्हणून कमी आहे आणि जिथं स्पीड कमी आहे त्या ठिकाणी प्रेशर जास्त आहे. द फ्लुइड ऑफ डेन्सिटी रो फ्लो थ्रू द व्हेंटुरी ट्यूब. आता इथे जे फ्लुइड या व्हेंटुरी ट्यूबमधून फ्लो होतोय त्याची डेन्सिटी समजा रो इतकी आहे. द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज A1 ॲट वायडर पार्ट अँड A2 ॲट द कन्स्ट्रक्शन पार्ट. या पार्टला A1 इतका एरिया म्हणू आणि कन्स्ट्रक्शन पार्टला A2 इतका एरिया असं आपण म्हणू. लेट द स्पीड ऑफ द फ्लुइड ॲट A1 अँड A2 बी V1 अँड V2. आता इथं जो एरिया आपण A1 घेतलेला आहे, जो वायडर पार्ट आहे तिथं स्पीड कमी आहे आणि जो नॅरो पार्ट आहे तिथं स्पीड जास्त आहे. म्हणजे द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज A1 ॲट वायडर पार्ट and A2 at the constriction. Let the speeds of the fluid at A1 and A2 be V1 and V2 and the pressures be P1 and P2 respectively. म्हणजे वायडर पार्टला जे प्रेशर आहे ते किती आहे P1 आहे आणि कन्स्ट्रिक्शन पार्टला जे प्रेशर आहे ते P2 इतकं आहे असं आपण गृहीत धरणार. डायग्रामकडे बघा आपल्या लक्षात येईल की यामध्ये जे प्रेशर ज्या वेळेला मेजर केलं जातं या प्रेशरच्या लाईन्स बघा की ही जी लाईन आहे ती वर आहे, ही लाईन खाली आहे. म्हणजे जिथं नॅरोवर पार्ट आहे त्या ठिकाणी प्रेशर काय आहे, प्रेशर कमी आहे कारण इथं वेलॉसिटी जास्त आहे आणि इथं वेलॉसिटी कमी आहे त्यामुळे इथं प्रेशर जास्त आहे. आता या दोन्हीमधला प्रेशर डिफरन्सवरून आपल्याला हे मेजर करता येऊ शकतं त्याचं स्पीड. नाव अकॉर्डिंग टू बर्नॉलीज इक्वेशन P1 प्लस हाफ ऑफ रो इंटू V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस हाफ ऑफ रो इंटू V2 स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 हे बर्नॉलीज इक्वेशन आहे. आता यावरून P1 मायनस P2, P2 इकडे घेतला, P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ ऑफ रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर हे पाठीमागे डिराईव्ह केलेला आहे. Here the pressure difference P1 minus P2. If the difference in height of the liquid levels in the tubes is H, then we have pressure difference किती आहे आपल्याकडे माहिती आहे. P1 minus P2 हा प्रेशर डिफरन्स आहे. पण प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू किती आहे, रो GH. कारण प्रेशर इज इक्वल टू रो इंटू G इंटू H. मग प्रेशर डिफरन्स किती येतो, P1 मायनस P2 इज इक्वल टू रो GH. मग ही जर किंमत आपण पुटिंग इक्वेशन 3 इन इक्वेशन 2 याच्यामध्ये ठेवला तर काय येतं, हा रो GH 2 रो GH इज इक्वल टू हाफ ऑफ रो इंटू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आता यातनं काय होणार आहे बघा की आपण इथं काय म्हटलं, रो GH रो असल्यामुळे दोन्ही बाजूचा रो कॅन्सल झाला आणि हा 2 तिरकस गुणाकार गेला असता 2GH होतं. 2GH इज इक्वल टू V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर एवढं राहतं. म्हणजे फ्रॉम द इक्वेशन ऑफ कंटिन्युटी A1 V1 इज इक्वल टू A2 V2 हे आपल्याला माहित आहे. आता सबस्टिट्युटिंग V1 इन टर्म्स ऑफ V2 और V2 इन टर्म्स ऑफ V1 कुठलंही घ्या, V1 ची किंमत V2च्या स्वरूपात घाला किंवा V2 ची किंमत V1 च्या स्वरूपात घाला. द रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड पासिंग थ्रू ए क्रॉस सेक्शन कॅन बी कॅल्क्युलेटेड. म्हणजे
द रेट ऑफ फ्लो थ्रू ए क्रॉस सेक्शन, या एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून जो फ्लो होणारा रेट आहे तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. Now, the next point is lifting up of an aeroplane. When an aeroplane runs on a runway, the air above the wings moves faster than that below the wings. ज्या वेळेला विमान उड्डाण करतं त्यावेळेला ते रनवेवरती पहिल्यांदा पळतं. ज्या वेळेला रनवेवरती ते पळत असतं त्यावेळेला जी एअर आहे ती एअर अबाव द विंग्स जी आहे आणि बिलो द विंग्स आहे त्यापैकी द एअर अबाव द विंग्स मूव्स फास्टर दॅन द बिलो. Now, according to the Bernoulli's principle, the pressure above the wings decrease and that below the wings increase. हे वरनं जे विंगच्या वरती जे प्रेशर आहे हे प्रेशर मोठ्या प्रमाणात डिक्रीज होतं आणि खाली जे असणारं प्रेशर आहे ते मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होतं आणि त्यामुळे ह्या दोन्हीच्या मध्ये एक प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो आणि प्रेशर डिफरन्स काय करतं या विमानाला उड्डाण करण्यास भाग पाडतं किंवा त्याला लिफ्ट करण्यास भाग पाडतं. म्हणजे अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल द प्रेशर अबाव द विंग्स डिक्रीज अँड दॅट बिलो द विंग्स इन्क्रीज अँड ड्यू टू दिस प्रेशर डिफरन्स अँड अपवर्ड फोर्स कॉल्ड डायनॅमिक लिफ्ट. हे जो अपवर्ड फोर्स जो आहे कारण इथं लो प्रेशर आहे आणि खाली हाय प्रेशर आहे आणि त्यामुळं हा जो अपवर्ड फोर्स तयार होतो इट लिफ्ट्स द एरोप्लेन due to the pressure difference and upward force called the dynamic lift acts on the bottom of the wings of the plane and when this force becomes greater than the weight of the aeroplane takes off. कारण खालून जे काही प्रेशर क्रिएट होतं हे मोठ्या प्रमाणात होतं आणि वरचं जे प्रेशर आहे ते लो होतं त्यामुळं त्याला एक डायनॅमिक लिफ्ट मिळतो जेणेकरून हे एरोप्लेन उड्डाण करू शकतं. Now, the next point is working of an atomizer. ॲटोमायझर म्हणजे आपण जनरली बघितलं आहे एखादं स्प्रे पंप वगैरे आपण बघितलेला आहे. तर स्प्रे पंप इज नथिंग बट अन ॲटोमायझर. कारण द ॲक्शन ऑफ द कार्बोरेटर असेल गाडीमध्ये असणारं कार्बोरेटर असेल किंवा एखादं स्प्रे पंप कुठलाही घ्या. द ॲक्शन ऑफ द कार्बोरेटर ऑफ अन ऑटोमोबाईल इंजिन किंवा पेंटगन किंवा सेंट स्प्रे ऑर इन्सेक्ट स्प्रेयर इट इज बेस्ड ऑन बर्नॉलीज प्रिन्सिपल. या ठिकाणी कुठलंही असेल मग आपल्या गाड्यांचं कार्बोरेटर असेल किंवा जे पेंटर गाड्या रंगवतात तिचं पेंटगन असेल किंवा आपण जे सेंट मारतो त्या सेंटला असणारा स्प्रे असेल सेंट स्प्रे किंवा इन्सेक्ट स्प्रेयर तर इट वर्क्स ऑन बर्नॉलीज प्रिन्सिपल. तर या ठिकाणी बघा इन ऑल दिस ए ट्यूब इज डिप्ड इन ए लिक्विड. या ठिकाणी जी ट्यूब आहे तर ट्यूब इज डिप्ड इन ए लिक्विड. ही लिक्विडमध्ये ट्यूब डिप्ट केलेली आहे आणि ज्या वेळेला आपण एअर इज ब्लोन ॲट हाय स्पीडनं ज्या वेळेला एअर ब्लो करतो तर एअर ज्या वेळेला ब्लो होते इथून या ठिकाणी बघा मी दाखवतो तुम्हाला पॉइंटरनं की या ठिकाणी जे एअर ब्लो होतं जे ॲटोमायझर इथं पंप केला जातो पंप केल्यानंतर एअर ब्लोन होते. जी एअर ब्लो होते ती एअरचं प्रेशर फार कमी होतं आणि एअर प्रेशर कमी झाल्यामुळं खालून जो लिफ्ट आहे ती जी काही नळी आहे त्या कॅपिलरीमधून जे लिक्विड आहे ते राईज होतं. या ठिकाणी बघा इथं एअर काय केलं आपण पंप केलेला आहे एअर इथून सोडलेले आहे आणि एअर सोडल्यामुळं ह्या पाईपमधनं जे फ्लुईड आहे ते फ्लुईड वरती राईज होतं आणि हे या टोकाला येऊन ते स्प्रे होतं. कारण वरचं प्रेशर लो झाल्यामुळं खालचं प्रेशर राईज होतं अकॉर्डिंग टू बर्नॉलीज प्रिन्सिपल. द एअर इज ब्लोन ॲट हाय स्पीड ओव्हर द टिप ऑफ दिस ट्यूब विथ द हेल्प ऑफ पिस्टन इन द सिलेंडर. याच्या पाठीमागे जे पिस्टन आहे ज्यावेळेला आपण एअर ब्लो करतो हे पिस्टन पुढं सरकतं आणि त्यामुळं एअर त्यातून जे आहे ती त्याची जे प्रेशर आहे ते अतिशय कमी होतं आणि त्यामुळं त्या ॲटोमायझरमध्ये असणारं लिक्विड वरती लिफ्ट होतं हे लिक्विड वर येतं आणि ते फायनली लिक्विड स्प्रे होतं. Therefore, air is blown at high speed over the tip of this tube with the help of piston in the cylinder, and this high speed air creates low pressure over the tube. हाय स्पीडनं ज्या वेळेला दाबलं जातं त्यावेळेला लो प्रेशर क्रिएट केलं जातं ड्यू टू विच द लिक्विड रायझेस इन इट. हे लिक्विड वरती राईज होतं अँड देन इट इज ब्लोन ऑफ इन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट्स विथ एक्सपेल्ड एअर. जी एअर एक्सपेल्ड होते त्याच्याबरोबर हे जे काही फ्लुईड आहे हे फ्लुईड वरती स्प्रे केलं जातं किंवा त्याच्यातून एक्सपेल केलं जातं. इथं आपण म्हणलेलं आहे दिस हाय स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओव्हर द ट्यूब ड्यू टू विच द लिक्विड रायझेस इन इट अँड इज देन ब्लोन ऑफ इन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट्स विथ द एक्सपेल्ड एअर. जी एअर एक्सपेल होते त्याच्याबरोबर हे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात अँड दिस इज द वर्किंग ऑफ ॲटोमायझर. The next point is blowing off roofs by stormy wind.
याचा अर्थ काय की एखाद्या झोपड्या असतील किंवा घरं असतील त्यांच्यावरचे जे असणारे पत्रे एका स्ट्रॉमी विंडमध्ये, एका मोठ्या वादळामध्ये ते का उडून जातात, तर त्याचं कारण आपण या ठिकाणी बघणार आहे. वेन हाय स्पीड स्ट्रॉमी विंड ब्लोज ओव्हर ए रूफ टॉप इट कॉजेस लो प्रेशर पी अबाव द रूफ इन अकॉर्डन्स विथ द बर्नॉली प्रिन्सिपल. ज्या वेळेला विंड क्रिएट होईल, ज्या वेळेला असं एक विंड येतं त्यावेळेला वरचं जे प्रेशर आहे ते अतिशय लो होतं आणि आतलं जे प्रेशर असतं ते कम्पॅरेटिव्हली ग्रेटर असतं आणि त्यामुळं ह्याचं जे रूफ आहे त्या रूफला खालनं ते लिफ्ट करतं आणि खालनं लिफ्ट केल्यामुळं हे जे पत्रे असतील किंवा त्याचं जे रूफ असेल ते बाहेर फेकलं जातं, दुसऱ्या बाजूला फेकलं जातं. तर या ठिकाणी बघूया, वेन हाय स्पीड स्ट्रॉमी विंड ब्लोज ओव्हर ए रूफ टॉप इट कॉजेस लो प्रेशर पी अबाव द रूफ. या रूफच्या वरती लो प्रेशर पट्टा तयार झालेला आहे इन अकॉर्डन्स विथ द बर्नॉलीज प्रिन्सिपल. हायवर द एअर बिलो द रूफ, या रूफच्या खाली असणारी जी एअर आहे इनसाइड द रूम इट इज स्टील ॲट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0. खाली जे आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा देखील प्रेशर वरच्या बाजूला लो आहे आणि त्यामुळं खालच्या बाजूनं किंवा इनसाइड द रूम त्या वरच्या छताला एक लिफ्ट मिळते. सो ड्यू टू द डिफरन्स इन प्रेशर द रूफ इज लिफ्टेड अप अँड देन ब्लोन ऑफ बाय द विंड. हे खाली जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते इट इज ग्रेटर दॅन द अपर प्रेशर अँड देअरफोर द रूफ्स आर लिफ्टेड अँड थ्रोन ऑफ.